16 आणि 17 एप्रिल रोजी सत्ताधाऱ्यांनी महिला आरक्षण विधेयक संसदेत मांडलं होतं. हे विधेयक नामंजूर झाल्यानं महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्ष यांच्यातील वाद अधिक तीव्र होताना दिसतोय. काँग्रेस पक्षाकडून सन्मान महिलांचा संकल्प काँग्रेसचा या मोहिमेअंतर्गत राज्यभर पत्रकार परिषदांचं आयोजन करण्यात येतंय. आज कोल्हापूर काँग्रेस कमिटीत पत्रकार बैठक घेत आमदार विश्वजित कदम यांनी महिला आरक्षणाबाबत काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. यावेळी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील उपस्थित होते. 2023मध्ये मंजूर झालेलं महिला आरक्षण विधेयक तात्काळ लागू करावं अशी मागणी यावेळी करण्यात आली. केंद्र सरकार महिला आरक्षणाला डिलिमिटेशन म्हणजेच मतदारसंघ पुनर्रचना प्रक्रियेशी जोडून अंमलबजावणी लांबवत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. मतदारसंघ पुनर्रचनेची अट काढून टाकल्यास महिला आरक्षणाला काँग्रेसकडून उघड पाठिंबा दिला जाईल असंही आमदार कदम यांनी यावेळी स्पष्ट केलं. जनगणना करून देशातील मतदारसंघाची रचना त्यानुसार बदलणं गरजेचं होतं. मात्र जनगणना न करता डिलिमिटेशन विधेयक मंजूर करून घेण्याचा कट केंद्र सरकारकडून रचला जातोय. डिलिमिटेशन करताना कोणत्याही राज्यावर अन्याय होता कामा नये. लोकशाही टिकवण्यासाठी हे महत्त्वाचं आहे. तसंच जनगणना न करता मतदारसंघ पुनर्रचना करण्याचा भाजप कट करत असल्याचा आरोप करत कोणत्याही राज्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घेणं आवश्यक असल्याचं आमदार कदम यांनी सांगितलं. लोकशाही टिकवण्यासाठी ही प्रक्रिया पारदर्शक असणं महत्त्वाचं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. काँग्रेस पक्षानंच सर्वप्रथम महिला आरक्षणाचा मुद्दा पुढे आणला आणि महिलांना पुरुषांच्या बरोबर समान प्रतिनिधित्व मिळावं ही भूमिका कायम ठेवली असल्याचा दावा यावेळी आमदार कदम यांनी केलाय. देशातल्या महिला पंतप्रधान स्वर्गीय इंदिराजींच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये गरिबी हटावचा नारा झाला आणि तदनंतर या देशातील महिलांना आर्थिक सबलीकरण देण्याचं काम हे काँग्रेस पक्षाच्या विचारातून सातत्याने झालं. देशातल्या पहिल्या राष्ट्रपती आदरणीय प्रतिभाताई असतील, देशाच्या पहिल्या महिला लोकसभाच्या अध्यक्ष मागासवर्गीय समाजातल्या आदरणीय एक IAS ऑफिसर, रिटायर्ड IAS ऑफिसर मीरा कुमार असतील आणि सातत्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% दिलेलं महिला आरक्षण जे काँग्रेस पक्षातनं दिलं गेलं आणि त्याचबरोबर प्रमाणे 1994 साली जे शासकीय नोकऱ्यांमध्ये सुद्धा आज महिला आरक्षण देण्याचा अत्यंत महत्त्वाचा आणि एक ऐतिहासिक निर्णय काँग्रेस पक्षाच्या सरकारने घेतला गेला हे आपण सर्वजण जाणत आहात. आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष नेहमीच आपल्या संस्कृती आणि परंपरेनुसार स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने आपल्या समाज व्यवस्थेमध्ये स्थान मिळालं पाहिजे ह्या भूमिकेशी ठाम आहे. महिला आरक्षणाला 2023ला काँग्रेस पक्षाने एकमताने समर्थन दिलेलं होतं. यंदाही येणाऱ्या काळात महिला आरक्षणाचं जेव्हा विधेयक मांडलं जाईल परत तर निश्चितपणे त्याला समर्थन देण्याची भूमिका ही काँग्रेस पक्षाची देशपातळीवर राहील. पण डिलिमिटेशन करत असताना कुठल्याही राज्यावर कुठल्याही प्रांतावर अन्याय होऊ नये. एखाद्या राज्यावर फार मोठं त्या ठिकाणी झुकतं माप त्या डिलिमिटेशनमध्ये कुठेतरी मिळतंय आणि काही राज्यांवर या डिलिमिटेशनच्या माध्यमातून लोकसभेच्या आकडेवारीमध्ये अन्याय होतोय हे जेव्हा विरोधी पक्षातल्या अनेक पक्षांना लक्षात आलं तर कुठेतरी त्याच्यात समानता राहिली पाहिजे आणि ती समानता ही लोकशाही टिकवण्याकरता आपल्या संविधानाच्या विचारानुसार ही देशातल्या प्रत्येक राज्यातले समान प्रतिनिधी किमान त्या लोकसभेमध्ये गेले पाहिजे अशा हेतूने या ठिकाणी आज या बिलला विरोध करण्यात आलेला आहे. पुरोगामी विचारांच्या राजर्षी शाहू महाराज यांच्या कोल्हापूर भूमीत महिलांना बळ देण्याचं काम झाल्याचा उल्लेख करत भाजप महिलांविषयी चुकीचा नरेटिव्ह पसरवत असल्याचा आरोपही आमदार कदम यांनी केलाय. हे जे काही भाजपचं चुकीचं नेरेटिव्ह या ठिकाणी आहे ते खोडून या ठिकाणी आम्ही करत आहोत. आपण पाहताय आजही ज्या काही विचारधारेच्या बळावर आज भाजप या देशामध्ये काम करत आहे त्या विचारधारेमध्ये अजूनही महिलांना त्या ठिकाणी समानतेने पाहिलं जात नाही. आणि म्हणून आज पुरोगामी विचार असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या कोल्हापूर जिल्ह्याच्या मातीतून छत्रपती शाहू महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला एक अत्यंत चांगला विचार देण्याचं काम केलं. त्या छत्रपती शाहूंच्या या मातीमध्ये आज महिलांच्या संरक्षणाचं आणि महिलांना ताकद देण्याचं काम या जिल्ह्यातले सर्व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते आदरणीय बंटी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली करतायत. याचा संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान आहे, आम्हाला अभिमान आहे. लोकसंख्या नियंत्रित केलेल्या राज्यांवर या विधेयकाचा मोठा परिणाम होणार आहे.
भाजपचे हे षडयंत्र असून महिला आरक्षण लागूच करायचं नाही हा भाजपचा मूळ अजेंडा आहे असा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केलाय. नाही, डिलिमिटेशनला विरोध आहे. कारण की डिलिमिटेशनमध्ये आपण बघितलं की पॉप्युलेशन कंट्रोल ज्या राज्यांनी केलेलं आहे त्या राज्यांच्यावर साधारणपणे अन्याय होतो. पॉप्युलेशन कंट्रोल ज्यांनी केलेलं आहे, पॉप्युलेशन कंट्रोलचे मेजर जे घेतलेले आहेत आणि मग खासदार वाढले की निधी वाढतो आणि मग त्या पद्धतीनं निधी त्या राज्यांना मिळत नाही. ही सार्वत्रिक भूमिका आहे. आणि डिलिमिटेशन कुठल्या नियमानं करणार, तुम्ही त्याची नियमावली काय करणार, ते सरकारच्या हातातलं एक शस्त्र असणार आहे का उद्या, अशा सगळ्या शंका विरोधी पक्षानं 10 दिवस आधी केल्या होत्या. खरगे साहेब असतील, सोनिया गांधीजी असतील, यांनी पत्र पाठवून सांगितलं होतं की तुम्ही आधी बैठक घ्या विरोधी पक्षाची, आम्हाला विश्वासात घ्या, ही प्रोसेस तुम्ही कशी करणार आहात तो पण करू नका. त्यामुळं हा षडयंत्र होता. महिला आरक्षण भाजपला लागूच करायचं नाही हा मूळ अजेंडा. मूळ अजेंडा महिला आरक्षण त्यांना लागू करायचं नाही आहे. आजच्या पत्रकार बैठकीला काँग्रेसच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सन्मान महिलांचा संकल्प काँग्रेसचा अशा घोषणा दिल्या. यावेळी प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव शशांक बावचकर, शहराध्यक्ष सचिन चव्हाण, सरलाताई पाटील, वैशाली महाडिक, भारती पोवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए.वाय. पाटील, माजी महापौर स्वाती येवलुजे, नगरसेविका ऋग्वेदा माने, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील सुयेकर, बयाजी शेळके, महापालिकेतील विरोधी पक्षनेता राजेश लाटकर, गटनेता इंद्रजित बोंद्रे, नगरसेवक राहुल माने, राहुल देसाई, तौफिक मुल्लाणी, बाळासाहेब सरनाईक, विनायक घोरपडे यांच्यासह कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य आणि काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.